सांगली मुस्लिम एज्युकेशन कमिटीवर तात्काळ प्रशासक नेमा अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारणार। सांगली येथील मुस्लिम एज्युकेशन कमिटीमधील कथित बेकायदेशीर कारभार आणि प्रशासनातील गंभीर अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तात्काळ प्रशासक नेमण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात अफान नदाब संस्थापक स्वर्गीय अब्दुल रहमान भाई बिडीवाले यांचे नातू यांनी मुंबई येथे अल्पसंख्याक आयोगाचे सचिव मिनाज मुल्ला साहेब तसेच आयोगाचे सदस्य वसीम भाई बुरहान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनात नमूद केल्यानुसार मुस्लिम एज्युकेशन कमिटीमध्ये सुरू असलेला कारभार हा नियमबाह्य असून संस्थेच्या मूळ उद्दिष्टांना हरताळ फासणारा आहे। निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता, प्रशासनातील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करणाऱ्या बाबींचा गंभीर उल्लेख करण्यात आला आहे। अफान नदाब यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सदर संस्थेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असून तात्काळ प्रशासक नेमून चौकशी करणे अत्यावश्यक आहे आणि त्या सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे करण्यात येईल। यावेळी आयोगाकडून प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्थापन झालेल्या या ऐतिहासिक संस्थेतील बिघडलेली परिस्थिती त्वरित सुधारावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संस्थेचा कारभार पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे। न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा देत ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। मी अफान फैयाज नदाब, मुस्लिम एज्युकेशन कमिटीचे संस्थापक अब्दुल सत्तार रहमानभाई बिडीवाले यांचा नातू। मागच्या वेळी जे मुस्लिम एज्युकेशन कमिटीमध्ये पदासाठी हपापलेली माणसं होती त्यांनी बेकायदेशीर निवडणूक जाहीर केला होता। आमच्यासारख्या नागरिकांनी वक्फ मंडळात तक्रार करून ते इलेक्शन बेकायदेशीर रद्द केलेलं आहे आणि त्याला स्थगिती मिळालेली आहे। त्यानंतर सुद्धा पदासाठी घडामोड चालू आहे। काही माणसं मोठी घडामोड करत आहेत, ते थांबवण्यासाठी मी मुस्लिम एज्युकेशन कमिटीवर प्रशासक नेमावा यासाठी मुंबई महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगांकडे एक लेखी तक्रार दिलेली आहे। त्यांनी मला विश्वास दिलेला आहे की जेवढं लवकर होईल तेवढं त्यावर त्यांनी प्रयत्न करणार। जर काही नाही झालं तर मी एक मोठं जन आंदोलन छेडू याचा इशारा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।